नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणते पद असणार आहेत, काय लागणारे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, सरळ सेवा पदभरती असणार आहे. सरळ सेवा भरती असली त्यामध्ये मित्रांनो फक्त तुमची एक एक्झाम होती, त्यानंतर तुमचं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन असणार आहे. त्यासाठी अर्ज कुठे करायचा ही असणार आहे ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर अर्जाची तारीख काय असणार आहेत, त्याआधी आपण पदे बघूया. कोणकोणते पदे असणार आहेत. इथे प्रवर्ग दिले आहे: कनिष्ठ लिपिक, शिपाई, भुईकाटा ऑपरेटर, वीजतंत्री, वाहन चालक. या टोटल 5 प्रवर्गासाठी इथे वॅकन्सी असणार आहे. टोटलच्या जागा असणार आहेत. नंबर ऑफ वॅकन्सी इथे 14 असणार आहेत टोटल. त्याचबरोबर त्यांनी इथे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे, ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. त्यानंतर आता आपण बघूया ह्यासाठी पात्रता काय लागणार आहे, कोणते विद्यार्थी ह्यासाठी पात्र होणार आहे ते आता बघूया. तर पहिलं जे पद आहे कनिष्ठ लिपिक, त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता शासन मान्यता प्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजे तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल, कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर तुमची MSCIT झालेली गरजेची लागणार आहे. MSCIT झाल्यानंतर इथे त्यांनी मेन्शन केले आहे संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक, तसेच मराठी टंकलेखनाचे किमान इथे म्हणजे तुमचा टायपिंग स्पीड बघितला जाणार आहे. टायपिंग स्पीडसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. टायपिंग स्पीडची जी काही मर्यादा असणार आहे ती त्यांनी इथे मेन्शन केली आहे. त्याचबरोबर पगार किती असणार आहे, पगार तुम्हाला 19,900 ते 63,200 इतका पगार तुम्हाला यामध्ये राहणार आहे. दुसरं जे पद आहे ते असणार आहे शिपाई. शिपाई या पदासाठी तुम्हाला शिक्षण फक्त 10वी लागणार आहे. तुमची 10वी झाली असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. पगार जो असणार आहे तो असणार आहे 15,000 पासून 47,600 इतका पगार इथे राहणार आहे. तिसरं जे पद आहे ते असणार आहे भुईकाटा ऑपरेटर. त्यासाठी तुम्हाला लागणारे ITI फिटर, तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITIचे प्रमाणपत्र तसेच MSCIT तुमची झालेली असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर पगार जो असणार आहे तो असणार आहे 25,500 ते 81,100 इतका पगार तुमचा राहणार आहे. वीजतंत्री हे नंतरचं पद असणार आहे. त्यासाठी ITI म्हणजेच इलेक्ट्रिशियन जर तुम्ही असाल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. MSCIT झालेलं सुद्धा गरजेचं असणार आहे. पगार असणार आहे 25,500 ते 81,100. त्याचबरोबर नंतर जे पद असणार आहे ते असणार आहे वाहन चालक. त्यासाठी सुद्धा तुम्हाला फक्त 10वी लागणार आहे. फक्त तुम्ही इथे 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 4 चाकी किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना, तुमच्याकडे लायसन असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर पगार किती असणार आहे 19,900 ते 63,200 इतका पगार इथे राहणार आहे. आता बघून घ्या वयोमर्यादा किती लागणार आहे. कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 वर्ष इतकी वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर जी SC ST कॅटेगरी असणार आहे त्यासाठी तुम्हाला 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे. 43 वर्ष मॅक्सिमम इतकी वयोमर्यादा इथे राहणार आहे. त्याचबरोबर आता काही इम्पॉर्टंट तारखा बघूया, डेट्स बघूया. ऑनलाईन अर्ज कधी करायचे आहे, 19 मे पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. शेवटची जी तारीख असणार आहे 2 जून 2025 या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाची जी काही फी असणार आहे ती सुद्धा तुम्हाला 2 तारखेच्या आतच सबमिट करायची आहे. त्याचबरोबर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जे काही तुमचं प्रवेशपत्र येणार आहे त्याची सूचना तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक बघू शकता, याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा जी काही तुमची असणार आहे सरळ सेवा माध्यमातून ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सांगितले जाणार आहे. परीक्षेचा निकाल, कागदपत्रे, पडताळणी इत्यादीची सुद्धा माहिती तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच मिळणार आहे. ही जी असणारी खाली दिली आहे ती त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती ते वेळोवेळी हे जे काही सर्व ऑनलाईन प्रवेशपत्र असणार आहे, ऑनलाईन परीक्षा असणार आहे, याची सर्व माहिती ती वेळोवेळी तुम्हाला या वेबसाईटवरती दिली जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षेसाठी फी किती लागणार आहे, राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये, अराखीव प्रवर्गासाठी 700 रुपये फीज इथे राहणार आहे. फीज तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे. तर याबरोबर ही जी काय असणार आहे सरळ सेवा भरती असणार आहे. सरळ सेवा भरतीमध्ये इथे बघूया परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे. कनिष्ठ लिपिक व शिपाई हे जे काही 2 पद आहे त्यामध्ये तुम्हाला 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. बाकीचे जे काही पद आहे जसं की भुईकाटा ऑपरेटर, वीजतंत्री, वाहन चालक यासाठी तुम्हाला 120 गुणांची परीक्षा तुमची ऑनलाईन घेतली जाणार आहे. 80 गुणांचं त्यात व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यावर
जोपर्यंत 80 गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत तुमचा निकाल लागला जाणार नाही। म्हणजेच इथे तुमची व्यावसायिक चाचणी जी काही होणार आहे 80 मार्कांची ती झाल्यानंतर तुम्हाला 120 मार्काची जी काही तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला सांगितला जाणार आहे। ही जी असणारी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला वेळोवेळी जी काही पुढची डिटेल माहिती असणार आहे ती तुम्हाला या वेबसाईटवरती मिळणार आहे। त्याचबरोबर याची जी काही परीक्षा फी असणार आहे ती ना परतावाची नॉन रिफंडेबल असणार आहे। त्यामुळे ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो, तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करा, PDFला एकदा सविस्तर वाचा। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करा। तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।